तर स्कोरर या, त्याचबरोबर दोन्ही टीमचा 12 खेळाडू या. तर आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले जातील मिस्टर गणेश शिंदे, कारण की खूप चांगलं काम फायनलच्या मॅच मध्ये अगदी लेट आले, परंतु काम मात्र थेट त्यांनी घेतले हातामध्ये. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2024. आणि जसं पहिला बॉल पडेल तसं सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत पहिला बॉल पडताना. हॅलो 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 विशाल वरंडे आणि प्रकाश गायकवाड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजीवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज पांडुरंग एडगे. यस, त्याचप्रकारे सन्माननीय बाबू शेळके BBS बनाना सप्ताहाचे सर्वस्व यांच्या ते आगमन तर आपण देखील व्यासपीठावरती स्थानपणे अशी विनंती असेल. और महाराज तर ग्रँड फिनालेला होते सुरुवात. संघर्षाचा शंखनाद फुंकला जातोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3, 2, 1 आणि आता मॅचला होती सुरुवात. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2024 चा ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच पहिली. पांडुरंग एडगे ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अमृता 11 नागवंटेक या टीम कडून दर्जेदार गोलंदाजी केले, तो पांडुरंग आता या पांडुरंगच्या गोलंदाजीच्या रंगाचा बेरंग करणार का? विशाल वरंडे आक्रमक होताना स्क्वेअर लेगला बिरकावून दिलाय. बॉल सीमारेषा पार. विशाल वरंडेच्या बाट मधून आहे ते एक उत्तुंग षटकार. या डीजे थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती सन्मान दिला, दुसऱ्या बॉल वरती मात्र विशाल वरंडे नावाचा परिचय करून दिला. समोरच्या दिशेत फटका केलाय. बॉल जातोय. 1 बाउन्स होईल. फरार. मितील धावा. 4-4-4 चौकार. या डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पांडुरंग गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र व्हेरिएशन वैविध्यता गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशाल वरंडे एक षटकार एक चौकार ज्याच्या बाट मधून आला. आता मात्र रायसिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते.
4 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बसपा गॅप मधून बॉल चालला. कार्पेटला आग लावणारा दर्जेदार चौकार विशाल वरणीच्या बाट मधून. आणखीन एक मोठा फटका या डीजे. थँक्यू डीजे. आणि फायनलची मॅच संपेपर्यंत कोणत्याही बक्षिसाची घोषणा केली जाणार नाही. खेळाडूंना जर तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर मॅच संपल्यानंतर त्यांचा खेळ बघून बक्षीस देऊ शकता. यावेळेस आणखीन एक मोठा स्ट्रोक विशालच्या बॅटमधून. विशालमय बॉल हवाई सफर. आणखीन एक मोठा ब्लास्ट. आणखीन एक मोठा फटका. रुबाबदार षटकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती. आणि जे खेळाडू पडद्याच्या पुढे बसलेले आहेत त्यांना विनंती असेल, प्रेक्षक राजा काही प्रेक्षक पडद्यावरती देखील बसलाय, त्यांना विनंती असेल थोडस पडद्याच्या पाठीमागे बसून घ्या. कारण की तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे आणि तुमच्यामुळे या स्पर्धेचा आनंद आज द्विगुणित झालाय. आणि त्यामुळे आपण थोडस सहकार्य करा. जो प्रेक्षक राजा या ठिकाणी पडद्याच्या आतमध्ये बसलाय त्यांना विनंती असेल प्लीज विनंती असेल आपल्याला की आपण पडद्याच्या पाठीमागे बसून घ्या. कारण की अंतिम सामना आहे, काही होऊ शकतं. अगदी एखादा निर्णय एखाद्या टीमचं अस्तित्व निर्भर करू शकतं. दुसरं षटक गोलंदाजीवरती लक्ष्मण आलाय. पहा टीम अमृता 11 नागवंटेक या टीम मध्ये सर्व देव एकत्र आणलेत. पहिलं षटक पांडुरंग, दुसरं षटक आलंय गोलंदाजीसाठी लक्ष्मण. पांडुरंग जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती लागले गेल्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पहा आता मात्र प्रकाश देखील आक्रमकता आणि आपल्या नावाचा प्रकाश पाडत असताना प्रकाश गायकवाड सेट ऑन फायर त्यांच्या बाटमधून येतो हा षटकार. धावसंख्या 26 या आकड्यावरती. यावेळेस पहा फटका फसला जातो. पहिला धक्का टीम वैभव स्मृति या टीमला विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. आइए डीजे के माध्यम से सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. त्याचबरोबर सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, सलग 3 चौकारासाठी विलाजे सुर्वे साहेबांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज फायनलच्या मॅच साठी दोन्ही टीम साठी. आणि साम्राज्य उद्योग समूह यांच्या वतीने देखील तर यावेळेस पहा एक धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 27 या आकड्यावरती. सत्तावीस धावा धावफलकावरती.
27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी निर्माण करून दिलाय टीम वैभव स्मृती या टीमला. 27 धावा धावफलकावरती प्रकाश गायकवाड बाद झाला, परंतु विशाल वरंडे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. यावेळेस देखील फटका फसलाय. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण सातत्याने वारंवार प्रत्येक खेळ ऐकत असतो, परंतु अशा प्रकारच्या चुका मेगा फायनलच्या मॅच मध्ये करणं किती महागात पडेल टीम अमृता 11 नागवंटिक या टीमला. यावेळेस आणखीन एक कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कॅच कुणाची अगदी काळजाचा ठोका चुकेल. विशाल वरंडेची कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळते. 2 षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकानंतर 29 धावा. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी लक्ष्मण यांची आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकार जरूर दिला, परंतु प्रकाश गायकवाड सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद केला आणि त्यानंतर मात्र 3 सिंगल. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मेगा फायनलची मॅच महाअंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच स्पीडअप करा, कारण की सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपण घाई करा. सलग 3 षटकारासाठी साम्राज्य उद्योग समूह आदरणीय या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. सलग 3 षटकार. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 प्रकाश आलाय. 3ऱ्या षटकामध्ये राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूकडून गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला विशाल. यावेळेस पहा खडे खडे लगावलाय विशालच्या बॅटमधून. आणखीन एक लांब 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 हवा याला बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार या डीजे देतोय सदा लोकांच्या सेवेला धावून येतो नगरसेवक योगेश दादा. आपल्या हक्काचा डॅशिंग नेता आयुष्य असं जगा की इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास झाला पाहिजे. असाच इतिहास गणेश शिंदे यांनी यावर्षी केला होता आणि तो इतिहास इथे मात्र वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये कोणता खेळाडू करणार. विशाल मात्र त्याच दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये विशालची बॅट बोलू लागले. काय बॅटिंग आपलातून. यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. अगदी रणजित जाधव, अतुल भालेकर, राजेश कुराडे यांच्या स्टँड वरून लांबच लांब षटकार. आता मात्र विशालची गाडी सुसाट सुटले. कधी ऐरोली तर कधी कोपरखेरणे. अगदी चौफेर बाजूला फटकेबाजी करत असताना विशाल वरंडे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 41 या आकड्यावरती. आता मात्र विशाल नावाचं वादळ रोखणं हे प्रत्येक गोलंदाजासाठी मात्र संकट असेल. थँक्यू थँक्यू विजय. आयोजक कमिटी जुने बॉल जर कुणाकडे असतील तर ते जमा करा, कारण की एखादी वैयक्तिक स्पर्धा जर असते तर बॉल इकडचा तिकडे होत नाही, परंतु लीग स्पर्धेमध्ये बॉल जर गेला तर कमिटी श्रीमंत आहे, त्यामुळे लक्ष मात्र कुणी देत नाही. आतापर्यंत धावफलकावरती 41 धावा लागल्या गेल्या.
आता बॅटिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे ते ग्रिपचा बॉल दिला तर आपल्याला कुठेतरी फटका पडू शकतो, त्यामुळे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला बॉलची जास्त काळजी आहे. टीम वैभव स्मृती या टीमला या अगोदरच्या मॅच मध्ये विशाल वरंडेने बॅटपेक्षा बॉलने मॅच मात्र जिंकून दिले होते. या मॅच मध्ये आतापर्यंत तब्बल 4 षटकार 2 चौकार वैयक्तिक 33 धावांची खेळी 8 बॉल 33. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आले, एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 42 या आकड्यावरती. ANP लाईव्ह आणि रिअल टाइम लाईव्ह या संयुक्तरित्या या 2 YouTube वाहिनीच्या ऑफिशियल चॅनल वरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि इथे मात्र वाल्मिकी पठार प्रीमियर लीग ही स्पर्धा यावेळेस फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल जातो आउट ऑफ दी पार्क. षटकार या डीजे. डीजे किरण एन थँक्यू डीजे. यावेळेस फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आहेत षटकार. धावसंख्या 48 आकड्यावरती. 48 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. लक्ष्मणचं षटक खूप चांगलं राहिलं, परंतु पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये हल्ला बॉल धमाका एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने. विशाल वरंडे आणि अक्षयच्या बॅट मधून मात्र हा येतोय ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकामध्ये विशाल वरंडे, त्यानंतर प्रकाश गायकवाड आणि आता अक्षय देखील सांगून जाते मी देखील काही कमी नाही, मी देखील अशा प्रकारची बॅटिंग करू शकतो. माझ्यामध्ये आहे ताकद. क्रिकेट माझा ध्यास, क्रिकेट माझा श्वास आणि माझ्या बॅटिंग वरती माझा आहे विश्वास, म्हणून मला या टीमने मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. ओहो काय फटका, लाजवाब, वा भाई वा. सलगचा हा तिसरा खणखणीत षटकार. फायनलच्या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक. साम्राज्य उद्योग समूह विलासजी सुर्वे साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 1,000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिलं जाईल फलंदाज अक्षयला. फायनलच्या मॅच मध्ये ट्रॉफी बरोबर अगदी कालचा दिवस ज्या खेळाडूनं ऑफिसला खोटं कारण सांगून या लीग मध्ये घालवलाय, आता मात्र 2 दिवसाची हजेरी भरून काढले. तब्बल 2,000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र अक्षयला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 60 आकड्यावरती. 60 आणि अमृता 11 नागवंटेक यांच्याशी आहे गाठ टीम वैभव स्मृती 11 या टीमची. काय धावसंख्या, लाजवाब. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलाय. एका बाजूनं सरसेनापती प्रमाणे खिंड लढवताना विशाल वरंडे, तर त्याच्या समवेत मावळ्यासारखा लढताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय हा खेळाडू. धावसंख्या 60 आकड्यावरती. 31 धावा तब्बल या षटकामध्ये कुठल्या गेल्या. 5 षटकार आले. चौथं षटक गोलंदाजीवरती गोलंदाज लक्ष्मण आला, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आणि 1 विकेट देखील प्राप्त केले होते. 60 धावा. दुर्गेश शिंदे यांचं देखील शुभ आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षक आणि याच प्रेक्षकांच्या गर्दीमुळे आणि दर्दी प्रेक्षकामुळे वाल्मिकी पठार प्रीमियर लीगला शोभा आले आणि दुर्गेश शिंदेचं स्वागत केलंय षटकाराने. विशाल वरंडेने आणखीन एक पॉवरफुल लाजवाब काय बॅटिंग
आणि विशाल वरंडेची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल वरंडेसाठी. थँक्यू डीजे. एका बाजूला विशाल वरंडे आपल्या बॅट मधून षटकार चौकारांचा पाऊस पडताना 11 बॉल मध्ये 40 धावा, तर दुसऱ्या बाजूला अक्षय आहे ज्याने आतापर्यंत 5 बॉल मध्ये 20 धावा. हो यावेळेस ऑन साइडला फटका ठेवलेला आहे. एक सिंगल जरूर आले परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. विशालला माहिती आहे की अक्षय देखील बॅटिंग मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. धावसंख्या 67 या आकड्यावरती. फायनलच्या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट 180 ग्राउंडला 66 ते 67 धावांचं टार्गेट भरपूर आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील अमृता 11 नागवंटेक या टीमची बॅटिंग लाईनअप देखील दर्जेदार आहे. साम्राज्य उद्योग समूहातर्फे मॅन ऑफ द मॅच जो होईल त्या खेळाडूला 6 महिन्यापर्यंत साम्राज्य उद्योग समूहातर्फे या फायनलच्या मॅच मध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी होईल आणि साम्राज्य मेन्स वेअर तर्फे अगदी 50% ऑफ 6 महिने काही खरेदी करू शकता साम्राज्य मेन्स वेअर मध्ये आणि 50% ऑफ प्रत्येक खरेदीवरती. काय ऑफर दिले, 1 महिना नव्हे 2 महिना संपूर्ण 6 महिने किती खरेदी करा किती कपडे घ्या आणि 50% ऑफ. यावेळेस पहा राहुल डीजेचा डीजे 9 वाजताच माघारी जातोय. फलंदाज बाद. या अगोदर चांगली गाणी वाजली परंतु आता कुठेतरी कॅसेट अडकले आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. त्याचबरोबर पाटण तालुक्याचा रायझिंग स्टार मॅन फ्रॉम भवानी नगर प्रमोद कदम यांचा देखील शुभ आगमन होतोय. प्रमोद कदम यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत वाल्मिकी पठार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आणि आता विकेटची हॅट्रिक घेणार का लक्ष्मण, ज्याची गोलंदाजी खूप चांगली राहिली फायनलच्या मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल आणि बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती लागली जाते. धाव संख्या 68 या आकड्यावरती. त्याचबरोबर नवनाथ कदम अमर कदम यांचं देखील शुभ आगमन झालंय. संपूर्ण पाटण तालुक्यातील खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पहा फटका खूप दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात जिथे घेतली जाईल धाव फलकावरती एक धाव. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचं खूप चांगली कामगिरी राहिले प्रमुख पंच गिरीश सावंत सर, त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच गेली 2 दिवस या स्पर्धेसाठीचं असोसिएशन जर कुठलं असेल तर ते असोसिएशन आहे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन. प्रत्येकाला इथे यावं वाटतं, प्रत्येकाला मॅच पाहावी वाटते. असं असोसिएशन प्रत्येकाचा मान सन्मान वाढवणारा असोसिएशन वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन. आणि आज याच क्रिकेट असोसिएशनची वाल्मिकी पठार प्रीमियर लीग शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील स्लॉक षटक आपल्याला पाहायला मिळते. गणेश अमृता 11 नागवंटेक या टीम कडून शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गणेश 68 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडला विशाल पुल सक्सेसफुल ब्युटिफुल. आता विशाल नावाचं वादळ थांबता यांनी अर्धशतक झळकावलं होतं. आज मात्र विशाल वरंडेचा इतिहास राहिलाय. मेगा फायनलच्या प्रेशराइज सामन्यामध्ये
प्रेशर दूर करणारी फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी टीम वरती दबाव आणि विशाल वरंडे नावाचा प्रभाव वाढवणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 81 8 1 81 या कड्यावरती. 7 6 2 4 यावेळेस पहा आणखीन एक दर्जेदार बॉल होईल फरार मितील धावा 4 चौकार. अगदी रनआउटचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. दोन्ही पंचांच्या मध्ये सल्ला मसलत करून योग्य तो डिसिजन या ठिकाणी दिला जाईल. तर नवीन फलंदाज सूरज पवार. शहाऐंशी धावा यावेळेस पहा फुलेलेंचा बॉल ऑन साइडला मात्र दिशा दिले. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सूरज पवार रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. खाया पिया कुछ नहीं लेकिन होटल का बिल अपने नाम पर कर गया सूरज पवार. खाली हॉटेलमध्ये गेलेल्याचं निमित्त आणि बिल मात्र स्वतःच्या नावावरती. आता सुजय कदम आलेत. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती वाईड +1 2 धावा. धावांचा उच्चांक या संपूर्ण स्पर्धेमध्ये वैभव स्मृती 11 या टीमने या अगोदर देखील केलाय आणि त्यांचाच रेकॉर्ड आता ते स्वतः मोडत असताना धावसंख्या 89 आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती मात्र करारा फटका. यावेळेस पाक